नमस्कार मित्रांनो, आज आपण गौतम बुद्धांनी कपिलवस्तू सोडल्यानंतर ते पहिल्यांदा कुठे गेलते आणि कुणाशी भेटले होते आणि त्यातून आपल्याला काय काय शिकायला मिळते बघू. पण सगळ्यात अगोदर तुम्ही जे मागच्या आपल्या व्हिडिओला प्रेम दिले त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. गौतम बुद्धांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला मगध देशाची राजधानी राजगृह येथे जायचं ठरवलं. त्यामागचं कारण म्हणजे मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह त्यांचे मुख्य निवासस्थान बनविले होते. त्यामुळे तिथे जाण्याचा बुद्धांनी विचार केला. तेव्हा मगधचा राजा बिंबिसार होता. तो गौतम बुद्धांच्या वडिलांना चांगलं ओळखत होता. गौतम बुद्ध राजगृहाला जात असताना पहिल्यांदा साकी नावाच्या एक ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबले. नंतर पुढे पद्दा नावाच्या दुसऱ्या ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेले आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिले. या सगळ्यांनी यांचा खूप आदर केला. यामागचं कारण म्हणजे त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, उद्दांत वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागणे टाकणारे त्यांचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातले लोक त्यांनी अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले. गौतमाला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राही, तर उभा असलेला मनुष्य त्यांच्या मागोमाग चालत जाई. सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे, तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही. तर काही लोक त्यांना दोन्ही हातांनी वंदन करीत, तर काही पूज्य बुद्धींनी मस्तक नमून त्यांना अभिवादन करीत. काही जण प्रेमळ शब्दांनी त्यांना संबोधित. असा कोणताही मनुष्य त्यांना अभिवादन केल्याशिवाय जात नसे. एवढा दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर आणि 5 टेकड्या पार केल्यावर मंगल आणि पवित्र अशा जागेवर म्हणजेच राजगृह नगरीत गौतम पोहोचले. कपिलवस्तू पासून राजगृहाचा प्रवास जवळजवळ 400 मैल अंतर एवढा आहे, म्हणजे 643 किलोमीटर एवढा आहे. आणि एवढा सगळा प्रवास फक्त त्यांनी पायीच पार केला. दुसऱ्या दिवशी ते उठले आणि भिक्षाकरिता शहरात जाण्यासाठी निघाले. फार मोठा जमाव त्यावेळी त्यांच्या भोवती जमा झाला होता. त्यावेळी मगध बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणी केली. तेव्हा एक राजसेवकांनी बिंबिसारला सांगितलं, ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तवले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल. तोच हा शाक्यांचा राजाचा पुत्र आहे. त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा, तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग. तो सेवक राजाची आज्ञा होताच तो सिद्धार्थच्या मागे मागे जाऊ लागला. सिद्धार्थ गौतम तेव्हा भिक्षा मागत होता आणि मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तिथे अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढला. रौद्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकरवाण्यांनी निनादलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानव जातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वतावरील बालसूर्यासारखा तळपू लागला. याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकाने राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच खालीपणा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला. त्या ठिकाणी आसनिस्ता आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला. जणू काही तो पर्वत हालत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भास झाला. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मन शांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्यांच्या जवळ गेला. बिंबिसाराने मोठ्या आदराने त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या शरीर स्वास्थ्याबद्दल विचारपूस केली. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला, बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे. ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे. म्हणूनच तुला काही सांगावे अशी माझी इच्छा मनात निर्माण झालेली आहे. माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक. सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झालाय असा तुझा वंश, नवतारुण्य डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटते की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा राजोभोगापेक्षा सर्वस्वी संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला. आणखी तो पुढे म्हणाला की जाड भरडी वस्त्रे तुला सोबत नाहीत. तू या हाताने प्रजेचे रक्षण करावे, दुसऱ्यांनी दिलेले अन्न धारण करणे तुला सोबत नाही. आणि इतकंच नाही, बिंबिसार एवढं म्हटला की जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू आदराने स्वीकार कर. पण तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित असा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो आणि मला मित्र म्हणून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर. कारण बिंबिसारला चांगल्या प्रकारे माहिती होतं की हा एकतर बुद्ध तरी होईल नाहीतर अख्ख्या जगावर राज्य करेल. म्हणून तो म्हणाला, या गोष्टीचा स्वीकार कर. धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून वाग व प्रेम आणि इतर गुणांचा आनंद घे आणि नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य नष्ट होण्यापूर्वी आता सर्व सुखाचा उपभोग घे. याप्रमाणे बिंबिसारने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दांत उपदेश दिला. पण हे ऐकल्यावर सिद्धार्थ गौतम अजिबात डगमगले नाही. तो एखाद्या पर्वताप्रमाणे स्थिर राहिला आणि चेहऱ्यावर बदल न करता खंबीर शब्दाने खणखणीत आवाजाने बिंबिसारला म्हटला,
आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही. महाराज सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे, अशा थोर कुलात ज्या अर्थी आपण जन्मले आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणार आहात, त्या अर्थी आपल्या एक मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे. पण मला या सांसारिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी एका सर्पाची वाटते. आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वलांची वाटत नाही. आपल्या आनंदाचे आणि आपल्या संपत्तीचे लूटमार करणारी क्षणभर सुखे जगभर भ्रामक कल्पनाप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्यांची नुसती आशा केली तरी माणसाची मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात. सुखाला बळी पडलेल्या देवाच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही. वाऱ्याला मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे किती इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही, त्याचप्रमाणे जो तृष्णार्थ आहे त्याला किती सुखी मिळाले तरी तो तृप्त होणार नाही. समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राज्य लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधीच तृप्त होत नाही. तसंच कितीही सुखी मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही आणि हाड चगळीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडांच्या सापड्याप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे, जो सुखभोगांच्या आशेचा दारिद्र्य गुलाम आहे, त्यांनी या जीवनसृष्टीत मृत्यूचे दुःख बघावे हेच योग्य होय. एवढं ऐकल्यानंतर राजा बिंबिसारने स्वतः सिद्धार्थ गौतमाला हात जोडले आणि म्हणाला, तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी काही हरकत नाही. तुला जे जे काही करायचे ते कर, फक्त कृपा करून नंतर एकदा भेट दे. आणि सिद्धार्थ गौतमाने पुन्हा भेटण्याचे त्यांना निश्चित आश्वासन दिले. तर मित्रांनो, अशी ही कहाणी होती. तर तुम्हाला कसं वाटलं काय नाही हा व्हिडिओ बघून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.